आमुचे संत थोमा, भारताच्या थोर प्रेषिता, आमुच्या प्रिय पित्या, कोटी तुला प्रणाम। 29वा दिवस संत थोमा एदेसा येथे। संत थोमाला मैलापूरच्या देवळात पुरण्यात आले, पण काही काळानंतर एदेसा येथील ख्रिस्ती बांधव भारतामध्ये येऊन संत थोमाच्या पवित्र शरीराचे काही अवशेष एदेसा या ठिकाणी घेऊन गेले। एदेसा तेथे संत थोमाच्या शिष्यांनी सुवार्तेची घोषणा केली, म्हणून तेथील ख्रिस्ती बांधव संत थोमाला मानतात। ते पवित्र अवशेष एदेसा येथील संत थोमाच्या देवळामध्ये त्यांनी ठेवले आणि त्याच्याबरोबर संत थोमाच्या भारतातील प्रेषित कार्याची माहिती देणारे हे एक पुस्तकसुद्धा तिथे ठेवले होते। संत थोमाचे पवित्र अवशेष बहुतेक इसवी सन 2ऱ्या शतकातच एदेसा तेथील संत थोमाच्या देवळामध्ये ठेवले असतील। संतांची आठवण ख्रिस्ती माणसांना ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा देत आहे। संतांच्या पवित्र अवशेषाजवळ प्रार्थना करणाऱ्यांना संतांच्या मध्यस्थीने आशीर्वाद मिळत असतो। हा अनुभव अनेकांना आलेला आहे। प्रेषितीय कार्य करत असताना आपण भारतवासियांना देवाकडून आशीर्वाद मिळवून देणारा संत थोमा मरण पावल्यानंतरसुद्धा आपल्याला येशूकडून आशीर्वाद मिळवून देत आहे। भारताबाहेरच्या ख्रिस्ती लोकांनासुद्धा संत थोमा आपले वाटले, म्हणून ते लांबचा प्रवास करून भारतात येऊन संत थोमाच्या शरीराचे काही पवित्र अवशेष आपल्या देशी घेऊन गेले। संत थोमाकडे आपण मध्यस्थीची प्रार्थना करू, ते आपणासाठी येशूकडून आशीर्वाद मिळवून देणारच। आपण प्रार्थना करूया। पाहिले वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य, असं संत थोमाला शिकवून अनेकांना तुझ्याजवळ आणण्यासाठी संत थोमाला आशीर्वाद देणाऱ्या हे येशू, ज्यांना तुझी ओळख झालेली नाही त्यांना तुझ्याजवळ आणण्यासाठी आम्हाला आशीर्वाद दे। संत थोमाच्या मध्यस्थीची प्रार्थना ऐकून आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या हे येशू, आम्ही तुझे आभार मानतो। एकमेकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करून ख्रिस्ती आनंदाने जीवन जगण्यात आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वाद दे। आमेन। एकत्र म्हणूया। स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणांसाठी करून ठेव। स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणांसाठी करून ठेव। स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणांसाठी करून ठेव। आपल्या नवजात शिशूला संत थोमाचे नाव ठेवा। आपण एकत्र गीत म्हणूया। प्रेषित संत थोमा, लेकर आलो आम्ही मध्यस्थी येशू चरणी, करावे आम्हासाठी
संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थे येशू चरणी करावे आम्हासाठी सुवार्ता हाती घेऊन आलास तू भारत देशी फिरून गावोगावी लावला प्रकाशमणी हृदयेषु प्रीती नयनी येशू तुझे हृदयाचे रक्त सांडून झालास तो रक्त साक्षी साक्षीदार हो आम्ही विनंती कर येशू चरणी हे प्रेषित संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थे येशू चरणी करावी आम्हासाठी हे प्रेषित संत थोमा लेकर आलो आम्ही मध्यस्थे येशू चरणी करावे आम्हासाठी सुवार्ता हाती घेऊन आलास तू भारत देशी फिरून गावोगावी लावला प्रकाशमणी